दशरथ ज्ञान आहे. ज्ञानाजवळ लांबून जातो देव, त्याच्या जवळ येतो. पण जिथं प्रेम आहे तिथं लक्ष्मणजीला ओढून घेतलं. अरे यहाँ तो मेरी शबरी माँ रहती है, इथं माझी शबरी आई राहते. आणि शबरीच्या उष्टी पोरं खाल्ले मायबापांनो. आपल्या घरामध्ये भगवंत आला तरी आपल्याला कळत नाही. शबरीकडे पाय धुण्याकरता पात्र नव्हती, पण पाय धुण्याची पात्रता होती. आपल्याकडे सोन्याचे, चांदीचे, जर्मलचे, पितळेचे, स्टीलचे, प्लॅस्टिकचे, आम्हाला परदेशी चांदीच्या ताटात वाढलं होतं. वाट्या चांदीच्या, तांबे बी, जेवणच काय ना. त्या पाटलीन बाई म्हणल्या, बाबा काय पाहता? मी म्हणलं मला चमच्यान वाटी देशील. तिथं पोरग म्हणे, भाऊ नुसतं खाणे काय आहे इसमें तसंच ठेवून जाणे काय. महाराज सगळे पात्र आहेत, पण पाय धुण्याची पात्रता नाही. शबरीकडे पात्र नाही, हातावर भगवंताचे पाय घेतले दोन्ही. बरं काय, आणि आपलं मस्तक शबरीनं भगवंताच्या चरणावरती ठेवलं आणि दोन्ही नेत्रातून आसरू आले. त्या आसरूने भगवंताचे पाय धुतले. महाराज एवढी ताकद आहे भक्ती आणि प्रेम. ज्ञान नाहीये, पण मातंग ऋषीने सांगितलं भगवान मिळणे वाले हे गारुडे नाना, भगवंत तुमच्या दारात येतील, पण ओळख नाही करता डोळे लागतात. आता हे डोळे 756 मेगापिक्सलचे. तुझा कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे? कॅमेरा 17. आणि तो मोठा आहे हो. 118 17. हे 756 मेगापिक्सलचे. ॲनिमल प्लॅन, डिस्कवरी चॅनल, नॅशनल जिओग्राफी याच्यावरती जे 8-8 किलोमीटर झूम करून दाखवतात का प्राणी, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हे कॅमेरे मोठे. न्यूयॉर्क, फ्रान्स, जपान, इटली, मलेशिया इथं बी तयार नाही झालेले एवढे मोठे कॅमेरे आहेत. आता हे कॅमेरे आपले नेमकं येळभर कशावर लागले राहते, त्याच्यावर आपली प्रगती. येळभर कॅमेरे, येळभर कॅमेरे याला कधी हॅलो कुठे नाही होणार पुढे मोठे, नाही होणार पुरी मोठ्या. ए माई, ए पुरींनो, बापाने कॉलेजला टाकलंय पुण्याला, टाकलंय ना संभाजीनगर, संधीचं सोनं कर. आणि तिला संधीचं सोनं करता आलं ती मोठी आहे. आणि जिला संधीचं सोनच करताना आणि एक जण तिला 300 रुपयाचा विचार टाकला, त्याच्याबरोबर हरी नाही मुखासी आहे मुला. अरे परमार्थ कळून घ्या, धर्म कळेल, संस्कार कळेल आणि संस्कृती कळेल. तुम्हाला माहिती, तुमच्या माहितीने सांगतो, पोरांना तुमच्या माहितीने सांगतो. आपलं जर तारुण्य नको त्याच्या मागे घातलं ना, तर पुन्हा 45-40% झालं तर मग म्हणतात आपण तवा नसतं तसं केलं तर बरं. ज्यांना हे तारून पण कुठं खर्च करायचं हे आता तरुणपणातच आले. नाही तर मग आई करून तर घे माझ्या करून, काशी मरून तर टाकते करून. कुठं आहे तुम्ही? आपले लेकर कुठे आहे? कोणाच्या मागं फिरताय? माय बापांनो, आता तिथून गाडी घातली मी आज, तरुण पोरं शिट्ट्या हातात काट्या, इकडून जाऊ द्या, इकडून जाऊ द्या, असं ऊर भरून आलं. अरे म्हणलं भगवंताच्या कार्यामध्ये सिक्युरिटी ज्याची आहे, भगवंत त्याच्या दरबारात सिक्युरिटी लावल्याशिवाय एवढी ताकद आहे. उद्या मिरवणूक, आज मिरवणूक झाली असेल, मिरवणुकीमध्ये ड्रेस घालून असतील माझे तरुण मित्र, महिला मंडळ, मुली कलश घेऊन असतील. एक सांगू, ए आई, एक सांगू का तुला,
तर तुमच्या गावामध्ये मंदिर असेल, महिन्यातून एकदा जर तुला रांगोळी काढता येत असेल तर त्या मंदिरासमोर जाऊन जर नुसती साडा रांगोळी जर केली ना, एक सांगतो, रंगीत रांगोळी काढ, तुझ्या जीवनातला कधीच रंग उडू देणार नाही तो, एवढी ताकद त्याच्यात. आपल्या धर्मातले पोरं मान महार समाज कुमार देवी धनगर मांजरे माळी साडी कोळी लवार सुतार आठरा पगड जातीतल्या पोरांनो गड आणि बाबांनी कीर्तन पाहना, सगळे या पत्रिकेत बसलेले सगळे मुसलमाना सगळं हो, सगळे कीर्तनकाराला सगळ्याला बोलले. इथं भेदभाव नाही महाराज, म्हणजे ह्योच असला पाहिजे त्योच असला पाहिजे, नाही नाही तो आपल्या गडाचा नाही. सगळ्यांना बोललं सबके खुला है सगळ्यांची येथे आहे सगळ्यांसाठी उघडा येणार आहे. सगळ्यांसाठी कोणी सगळ्यासाठी मायबापांनो. आणि म्हणून आपण गडाकडे यायचं, संताकडे यायचं, महंताकडे यायचं. कशा यांच्या मुखातून निघणारा एक एक शब्द अनुभव भगवंतासाठी यांनी आपलं संपूर्ण जीवन त्यागून टाकलेलं आहे आणि त्यांचे एक एक शब्द अनुभव आहे. एक लक्षात ठेवा, ओरिजिनल संतांची ओरिजिनल पतिव्रतीची कधी पिंगल करू नका. कधी जाळं घेऊन सगळं होईल, कधी होईल हे सांगताच येत. ओरिजिनल पतिव्रतीची टिंगल माय बापांनो, माझ्या देवकीची केली टिंगल. पतिव्रतेची टिंगल पुन्हा त्याच्या भाषेने टिंगल केली. कोणाची? चिंदी बांधिती दुर्पती हरीच्या बोटाला फाडून भरदरीचे लागता. भजनी त्याचं संगीत चिंदी बांधिती चिंदी बांधिती दुर्पती हरीच्या बोटाला आणि फाडून भरदरीचे लागता. त्याच्याच फाडी कोण त्याचाच म्हणतो. मी आले ना तुमच्या बाबा त्याला गडवरच घेऊन येतो, तुमच्या पुढं म्हणायला माय बापांनो. द्रौपदीची अवहेलना झाली, दुर्योधनाचं राज्य संपलं. आणि पुन्हा साधूची थट्टा झाली. ज्या कुळात देव जन्माला आला ते कुळ सगळं संपलं. आमतो की झाडकी पत्ती तांडरलं यादव कुळ आणि तिने एका पोराला पोरीचे कपडे घातले, त्याला याब्रो लिपस्टिक फाउंडेशन बर का मंगल काकू.
केलं इथं उशी घातली पोटात कसं काय 8.5 महिने झालेले तिला अशी कमरेवर हात देऊन असे आणि साधू पुढे आणि 4-5 जोडी टोकार होते ते म्हणे बाबा काय हिला काय होईल ते म्हणे हिला होईल मुसळ महाराज थट्टा केली साधूच्या आपण तेवढ्या पुरती थट्टा करू पण तुमच्या पुढच्या पिढीला भोगावं लागलं हे ठरले काही काही आता आता मला बी काय सगळे काय चांगलं म्हणते एकीतले 70% हे म्हणतात की एवढा आवाज आहे होय हा होय अरे माऊलीचं डोकं फोडलं लोक तू बोलायचं का फक्त डोकं फोडलं माऊलीच्या पिठात आणि वाळू टाकली नको त्या संताला चोरी एक म्हणले 160 वेळेस ठोकले नाथ बाबाच्या अंगावर आपले बिडी काय झोपले होते का आपले कुठं होते 108 वेळेस संताचा आपल्या संताच्या अंगावर एवढं दुखत होता आपले कुठं होते बांगड्या घेऊन होते का ते लाहे देव हाय हाय कुठे या आपले पोर मावा गोवा सिगरेट येड्या कोंबड्या ढवळ्या त्या खाऊ नका बर्गर पिझ्झा मिक्स व्हेज आलू मटर काजू करी इत्यादी वडापाव भजे पाव ती येड्या कोंबड्या त्याला काय म्हणतात त्याच्यात कोंबडा नाही कोंबडी नाही हे मधलंच ते मधलं कळलं म्हणजे त्याच्यात नर नाही माधी नाही म्हणजे गडी नाही बया नाही ते बया माणूस येते आणि त्याचं मांस जर आपले तरुण खात असतील तर आपले तरुण 2-4 वर्षात घिसळत चालायला काय येणार कोण आहोत आम्ही सूर्यानी सरदार अमृती संतान आहे अमृतापासून निर्माण झाले लंग्या सुंग्यापासून निर्माण झालो तरी आपण आता
काही घडला त्याचं काही घेणं नाही देणं नाही तरी ते गावंड्याच्या पेटीत नाव कामगार पीठ आणि त्या पेट घ्या ना स्कॉर्पिओन बोलेरो हिमान कोणाच्या योजनेत जाऊ नका कोणाच्या योजनेत आपल्याला भगवंतांनी योजना मुक्त केली नाही योजनेत नाही ना आपण मग नको त्याच्या गावड्याच्या योजनेत आपण आपल्या बायकोला बसायचं नाही ना ते म्हणे तिथे हे राहत म्हणे काय वरात शिक्षणाला मिळत म्हणून तुला तिथे आपल्या लहानपणापासूनच सवय लावलेली आहे बारकं पोर बारका बच्चा आहे हे पाचवीला गेलेले बालवाडीचा माझ्या बरोबर आले हे होत नाही बालवाडीत गेलतोय. तू गेलता का? तू आहे. बालवाडीत गेलता का? हं? तू बालवाडीत गेला? काय अकरा म्हणा तू वापरतो काय? ना ना एका मार्कर बोला बालवाडीत गेलता. तिथं काय राहत होतं तिथं काय देत होते वगैरे अजून लापशी सुकडी कसं काय? आणि शाळेत काय घेऊन जात होता दप्तर घेऊन जात होता डबा आम्ही बालवाडी पासून तर तेच घेऊन काही फक्त खूप नाव गावात येते गावात आणि त्यांचं काही संपर्क नाही काहीच नाही अहो या भूमीकरता आपण काय करावं आपण ज्या भूमी जन्माला आलो ज्या गावात जन्माला आलो त्या गावासाठी काहीतरी करून मरावं नाही तर तिथं भांडणं करून मी नाही ना माहिती बाबा शिव वीर किती संकट येऊ द्या किती लाख संकटे झेलून घेईला अशी पहाडी छाती आमच्याकडे 2 संकट आले तर आम्ही तिसऱ्या संकटाला सागर नाही वाढवड झाले आपल्या डोके दूर होतात गाडीतून बरेच पाहत असतो मला बोल झोपून म्हणते बाबा आहेत का बाहेर दिसतो का बरेच आहेत ना एवढा 82 किलो बाबा दिसणार तरी त्याला बाबा आहेत का आमच्या गावातले तर अशी तरी डोकून म्हणते तू आणून खेळावर तर भूषण भूषण तू काय साधा भूषण आहेस भक्ती नाही प्रेम नाही दया नाही क्षमा नाही शांती नाही आनंद नाही बोध नाही विवेक नाही वैराग्य नाही परमार्थ नाही ज्ञानोबा नाही तुकोबा नाही ग्रंथ नाही वारी नाही पंगत नाही संगत नाही याचा उपयोग काय एवढ्या गोष्टी कळायलाच नाही नुसते जन्माला आलेले उपयोग काय आणि म्हणून जगत असताना माही आपल्या तुमच्या गर्भातून असं लेकरू जन्माला यावं एक तर संत त्यानं व्हावं नाही तर शूर त्यानं व्हावं जननी जने तो ऐसे जने संत बनेगा शूर नहीं तो तू बांझ भली काहे बिघाडे नूर स्त्रीनं बाळन व्हावं त्या बाळनपणात एक तर संत जन्माला यावा नाही तर शूर जन्माला यावा नाही तर तू वांझुटी राय कशाला येड्या जन्माला आणि ती येड्या कोणा सगळे तुमचे लेकर कुठे आहेत तुमचे लेकर माय बापांना घरामध्ये भक्ती शबरीकडे भक्ती आणि प्रेम आहे ज्ञानाचा सागर दयेचा सागर तिथं आहे माय बापांना म्हणून जगत असताना अर्जुनाकडे भक्ती प्रेम आहे गोपाल कृष्ण अर्जुनाच्या दारात अर्जुनासाठी काय नाही झाला सर्वस्व झाला तो गोपाल कृष्ण भक्ती आणि प्रेम आहे आमच्याकडे याच्यातलं काहीच नाही भक्ती नाही प्रेम नाही आमच्याकडे भक्ती आहे पण आंधळी भक्ती आमच्यापैकी लोक पाय पडायला तर ते म्हणते बाबा काय मला दोरी काढली तो झाला ना मी मार घालतो दोरी बिरी नाही मी कमून घालायची तुला ते म्हणे मला 3 पोरी आहेत त्याच्यामुळे घालायची दोरी
मी म्हणलं मला 3 पोरी तुला कुठं घालू तुरी